नमस्कार, मी प्रवीण पाटील. मुक्ताई वार्तामध्ये आपले स्वागत. बोरखेडा सामूहिक खून खटल्यातील आरोपीला फाशीची शिक्षा, भुसावळ न्यायालयाचा फैसला. रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चौघा भावंडाच्या खून प्रकरणातील आरोपीला भुसावळ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणात प्रभावी युक्तिवाद केला. रावेर तालुक्यातील बोरखेडा या गावात 15 ऑक्टोबर 2020 रोजी भयंकर हत्याकांड घडले होते. बोरखेडा गावात रोड नजीक असलेल्या मुस्तफा शेख यांच्या शेतात सालदार म्हणून महताब व रुमालबाई विलाला हे दाम्पत्य आपल्या 5 मुलासह राहत होते. 15 तारखेला आपल्या मध्य प्रदेश येथील मूळ गावी गेले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 तारखेला सकाळी भिलाला कुटुंबातील मोठी मुलगी सईता 14 वर्ष वय, मुलगा रावल वय वर्ष 11, अनिल वय वर्ष 8, सुमन वय वर्ष 3 यांचे मृतदेह सकाळी शेतमालकाला रक्ताच्या थारोड्यात दिसले. त्यांनी तात्काळ पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ परिसर सील करत तपास सुरू केला. त्यांना घटनास्थळी कुऱ्हाड भेटली होती. या हत्याकांडाने परिसरात नहसह जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून महेंद्र सीताराम बारेला या 19 वर्षाच्या तरुणाला अटक केली होती. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. हा खटला भुसावळ येथील न्यायालयात चालला. यात विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी खटला चालविला. या खटल्याचा युक्तिवाद पूर्ण झाला होता आणि आज 4 जून रोजी न्यायालयाने महेंद्र बारेला या आरोपीस फाशीची शिक्षा सुनावली. याबद्दल ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी काय म्हटले ते आपण पाहूया. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता. शुभ कार्यासाठी जागा शोधताय? मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या माऊली फार्मच्या दत्तगुरु लॉन्सला. आलिशान सुविधा, स्वच्छ परिसर, सुंदर लाइटिंग, प्रशस्त जागा, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात. लग्न, रिसेप्शन, साखरपुडा, बारसे, वाढदिवस, पार्टी इव्हेंट, डोहाळे जेवण, धार्मिक सोहळे व सामाजिक आणि कॉर्पोरेट कार्यक्रमासाठी सुंदर, शांत, निसर्गरम्य वातावरणाचा अनोखा संगम असलेले व एसी रूम्स उपलब्ध करून देणारे एकमेव दत्तगुरु लॉन्स. आलिशान जागा, सर्वोत्तम लोकेशन, भव्य पार्किंग व्यवस्था, मंदिराची सोय, आकर्षक ऑफर्स व सर्वसामान्यांना परवडणारे दर यासाठी विश्वसनीय नाव म्हणजे दत्तगुरु लॉन्स. तेव्हा आजच भेट द्या दत्तगुरु लॉन्स, माऊली फार्म, सावदा रोड, रावेर, जिल्हा जळगाव. बुकिंग साठी संपर्क 91 75 71 71 65 तसेच 92 60 42 04 24 आणि 90 67 26 60 00. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता. 15 ऑक्टोबर 2020 रोजी रावेर तालुक्यातील बोरखेडा रात्री 7:30 ते 8 वाजता एका घरामध्ये 4 लहान बालक घरी असताना त्यांच्या मोठ्या भावाचा मित्र आरोपी महेंद्र बारेला हा त्यांच्या घरी आला आणि तुम्ही तर लहान बालके घरात आहेत म्हणून मी तुमच्या सोबतीला राहतो असं त्या मित्राने त्या लहान बालकांना भासवलं. आणि रात्रीच्या सुमारास या महेंद्र बारेला जी घरामध्ये सर्वात मोठी वय वर्ष 13 हिच्यावरती बलात्कार केला आणि बलात्कार केल्यामुळे इतर लहान भाव, त्याची लहान बहीण तिचं वय 4 वर्ष, त्याच्यापेक्षा 2 मोठे भाऊ 8 वर्ष आणि ते 12 वर्ष ही जागी झाली. आणि त्यांनी त्याला विरोध केला असताना याने कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यावरती आणि मानेवरती सपासप वार घालून त्यांना ठार केलं. असे चौघांची निगरून हत्या केल्यानंतर जळगाव जिल्ह्यात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. या खटल्यामध्ये आम्ही एकूण 27 साक्षीदार तपासले आणि अशा नराधमाला शिक्षा ही कुठली कमी असू नये तर त्याला सर्वात फाशीची शिक्षा ही हवी. याकरता न्यायालयात आम्ही वेगवेगळे न्यायालयात दाखले दिले आणि दाखले देते वेळी आम्ही सांगितलं की अतिशय थंड बुद्धीने ह्या आरोपीने ह्या लहान मुलांचा खून केलेला आहे, याला फाशीपेक्षा कमी शिक्षा दिली तर समाजात एक अतिशय तिचा संदेश जाईल आणि त्याच्यामुळे देखील आपल्याला कठोरात कठोर शिक्षा द्यायला हवी. कारण कठोर शिक्षेचा उद्देश फक्त नुसता त्या गुन्हेगाराचा नाही तर एक समाजामध्ये एक चांगला संदेश गेला पाहिजे की अशा प्रकारची घाणेरडी कृत्य आणि क्रौर्य करण्याला कायदा कधी क्षमा करत नसते. कारण क्रौर्याला नसते जात, धर्म, लिंग, भेद. आणि म्हणून मी म्हटलं होतं कालही यावेळेला सांगितलं की संस्कृत सुभाषितामध्ये संस्कृत मध्ये देखील म्हटलेलं आहे की पया पानम भुजंगानम केवलम विषवर. कारण सापाला जर दूध पाजलं तरी तो फक्त विष झोपतो. सर्पदंशनी कालेनं दुर्जनस्य पदे पदे. सर्पाला केव्हा तरी चावत असतो परंतु दुर्जन माणसं समाजाला ही सतत चावत असतात. आणि जर फाशीची शिक्षा
शिक्षा दिली नाही तर मंत्रेन शाम्यते सर्पोहा न खलाहा शाम्यते कदाहा. मंत्राने सापाला शांत करता येतं परंतु दुष्ट माणसाला कशानेही शांत केले जाऊ शकत नाही. म्हणून याला फाशी शिक्षा मिळायला हवी. याकरता आम्ही तुरुंगाधिकारी त्याचप्रमाणे पोलीस तपास अधिकारी यांचा अहवाल तसेच त्याचा जो प्रोबेशन ऑफिसर असतात त्यांचा रिपोर्ट हे सगळे न्यायालयात दाखल केले आणि न्यायालयात प्रतिपादन युक्तिवाद काल केला होता आणि आज न्यायालयाने आपला हा निर्णय यादव साहेबांनी आज निर्णय जाहीर केलेला आहे. या निर्णयामुळे एक वेगळा चांगला संदेश या समाजामध्ये जाईल अशी अपेक्षा आहे. कुठल्याही आपल्या कायद्याप्रमाणे गुन्हेगाराला फाशीची शिक्षा दिल्यानंतर त्याच्याकरता उच्च न्यायालयातून त्यावरती शिक्कामोर्तब 30 दिवसाच्या आत होणं जरुरीच असतं. आरोपी त्या फाशीच्या शिक्षेला आव्हान देईल आणि आम्ही देखील ही फाशी शिक्षा कन्फर्म व्हावी याकरता उच्च न्यायालयामध्ये हे सगळं रेकॉर्ड या खटल्याचं रेकॉर्ड पाठवलं जाईल. उच्च न्यायालयामध्ये देखील याची सुनावणी घेतली जाईल आणि पुन्हा याच्यानंतर यावरती शिक्कामोर्तब केलं जाईल आणि फाशीचा निर्णय लागेल. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता. धरती पाईपने आणले पाणी, शेते पिकले सोन्यावाणी. भूमिपुत्रांचा एकच नारा, धरती पाईपच आणा घरा. गंज विरोधक, उष्णता विरोधी, दणकटपणा, मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनलेला, कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप. संचालक दिलीप शेठ पुलमचंद अग्रवाल व आयुष दिलीप शेठ अग्रवाल. आमचा पत्ता धरती पीव्हीसी पाईप, निर्माता तिरुपती ॲग्रो प्लास्ट, गट नंबर 1257, रावेर पाल बायपास रोड, रावेर, जिल्हा जळगाव. अधिक माहितीसाठी संपर्क 99 23 36 23 39 तसेच 91 75 28 85 25 व 75 88 64 76 97 आणि 91 21 80 87 88. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता. विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी. अस्सल सोन्याचे आणि विविध डिझाईन्सचे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, अफू गल्ली, रावेर. विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, पिढ्यानपिढ्यांची परंपरा.